महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरच्या नेताजी चौकात शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख नगरसेवक अरुण अशान यांच्या वतीने यंदा भव्य दिव्य दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार असल्याचं अरुण अशान यांनी सांगितलंय. तसेच 55,555 रुपये रोख बक्षीस आणि विविध पारितोषिक विजेते गोविंदा पथकाला दिले जाणार आहे. यंदाचा मान हा महालक्ष्मी सेवा संस्थेला मिळालेला असून त्याचे अध्यक्षपद मधु गव्हाणे यांनी स्वीकारलं आहे. दरवर्षी शूरवीर अनिल लक्ष्मण अशान यांच्या आठवणीत हा दहीहंडी उत्सव साजरा केला जातोय. यंदाही जय्यत तयारी करण्यात आली असून विविध सिनेकलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन अरुण अशान यांनी केलंय. सर्वप्रथम सर्व उल्हासनगर नागरिकांना उद्याच्या या 15 ऑगस्टच्या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. दहीकाला हा उत्सव सालाबादाप्रमाणे खूप हर्षोल्लासात या उल्हासनगर नेताजी चौकामध्ये होणार आहे. अनिल मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही हा सण साजरा करत होतो, परंतु कोरोनाच्या नंतर या उत्साहासाठी विविध संस्था या लोकांनी हा सण त्यांच्या ताब्यात घेतल्यामुळे दरवर्षी अनोख्या पद्धतीने माझ्या भावाला आदरांजली वाहण्याकरता या संस्था पुढे येतात आणि हा बालगोपाळांचा हा दहीकाला सण ते साजरे करतात. यावर्षी महालक्ष्मी सेवाभावी संस्था यांनी हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं. मला असं वाटतं की हा सण माझ्या भावाच्या नावाने असल्यामुळे आणि एका पोलिसाच्या नावाने असल्यामुळे हा बंद होऊ नये अशी या शहरातल्या जनतेची इच्छा आहे. त्या पाण्याने हा सण आता या ठिकाणी साजरा होतोय. विविध मान्यवर कलाकार ह्या ठिकाणी येतात आणि विविध संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी या उत्सवाला येत असतात. ही एक उल्हासनगरमधली एक महादहीहंडी म्हणून ही प्रसिद्ध असल्यामुळे या दहीहंडीचे वेगळं महत्त्व आहे. मला असं वाटतं की ही दहीहंडी ह्या वर्षी पण चांगल्या हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणी साजरी होईल, याबद्दल काही शंका नाही. या निमित्ताने का असेना माझ्या भावाची आठवण ही आम्हाला अद्यापर्यंत कायम आहे आणि त्या मानाने ही सगळ्या संस्था आणि पदाधिकारी ह्या सणाकरता पुढे येतात. यांचं खरं तर मी खूप कौतुक करतो आणि मी आभारी मानतो की हा सण हा आता माझा एकट्याचा राहिलेला नसून या उल्हासनगरमधील जनतेनी, या उल्हासनगरमधील विविध संस्थांनी हा सण आता त्यांच्याकडे घेतलेला आहे. त्यामुळे आता हा अनिल मित्र मंडळ ही एक नावाला फक्त संस्था राहिली असून आता याच्या अगोदरही आपण बघितलं असेल की आजही बघितलं असेल की विविध संस्था या दहीहंडीचं आयोजन करतात. त्याच पद्धतीने यांनी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. या आयोजनासाठी आमच्याकडनं जे आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी असणार आहेत. परंतु हा दहीहंडीचा कार्यक्रम महालक्ष्मी सेवा संस्थेने साजरा केला. मी मधुकर गव्हाणे यांचं खूप खूप आभार मानतो आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी, या उत्सवासाठी सगळ्यांनी आवर्जून नेताजी चौकात या ठिकाणी उपस्थित राहावे. मला असं वाटतं की उद्याच्या ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त असलेली ही परवाची दहीहंडी म्हणजे माझ्या आदरणीय स्वर्गवासी भावाला ही सलामी आणि मानवंदना असेल असं मी समजतो. मी पुन्हा एकदा महालक्ष्मी सेवा संस्थेचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख उपस्थिती दहीहंडीची जी प्रथा कायमस्वरूपी जी 55,555 जी रक्कम होती ती अद्यापर्यंत ह्या सगळ्या संस्थांनी कायम ठेवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे आणि मान्यवर या ठिकाणी जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रम ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून काही विविध कलाकार इथे येतात. त्याचप्रमाणे यावर्षी यांनी पण काही विविध कलाकार बोलवले आहेत. मला वाटतं सिनेसृष्टीतले काही कलाकार या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतील आणि लोकांकरता असलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होईल. शिंदे साहेबांना मला ह्या दहीहंडीचं एक महत्त्व म्हणजे असं की सर्वच पक्षातले मान्यवर ह्या दहीहंडीला उपस्थित लावतात. कारण का ही दहीहंडी कुठल्याही पद्धतीने राजकीय दहीहंडी नसून ही सार्वजनिक आणि सामाजिक बांधिलकीची दहीहंडी आहे आणि एका पोलिसाच्या स्मरणार्थ आहे. तर मला असं वाटतं की शिंदेसाहेब ह्या मतदारसंघाचे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब हे या मतदारसंघामध्ये येतच असतात आणि ह्यावेळेस महालक्ष्मी सेवा संस्थावाल्यांनी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना आणि खासदार साहेबांना आवर्जून त्यांना सांगितलं की यावर्षी आमच्या संस्थेने दहीहंडी उपस्थित केले तर आपण जरूर यावं. तर मला असं वाटतं त्यांची पण उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं.
सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, एसईओ से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।